करूया, त्यांना त्यांना प्रणाम करूया आणि आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. बघा, अक्षर ब्रह्मयोग प्रत्येकाचं जे नाव आहे अध्यायाला दिलेलं त्याला खूप महत्व आहे. आता एक तर ते पहिलं शब्द ज्याच्यापासून सुरुवात झालेत त्याच्यामुळे ते नाव त्याला पडले. उदाहरणार्थ भगवान म्हणतात अक्षर ब्रह्म, अशापासून जी सुरुवात केली जाते पहिल्या श्लोकाची, म्हणून याचं नाव अक्षर ब्रह्म असं या अध्यायाचं नाव आहे. आणि याच्यात अक्षर अशा ब्रह्माबद्दल माहिती दिली आहे म्हणूनही याचं नाव अक्षर ब्रह्मयोग आहे. तर भगवत प्राप्ती असा या पूर्णपणे अध्यायामध्ये जो सामावलेला विषय आहे, तर त्या अक्षर म्हणजे काय आधी समजून घेऊया. क्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, जे कधीही नाश पावत नाही, जे कधीही क्षय होत नाही, जे कधीही कमी होत नाही, तर त्याला अक्षर, ज्याचा कधीही नाश होत नाही असं ब्रह्मन यांचा योग, यांच्याशी जोडलं जाणं. अक्षर ब्रह्म कोण आहे? तर परमात्मा, आणि परमात्म्याशी जोडलं जाणं म्हणून हा अक्षर ब्रह्म योग आहे. पुढची स्लाइड माताजी. तर आपण आधी श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. त्यानंतर पुढची स्लाइड. कृष्ण कृपेचे कृपामूर्ती भक्ती वेदांत. आता भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, भक्ती वेदांत ही पदवी आहे. आणि आता आपण जे करतो आहोत, तर हळूहळू आपण 5व्या लेवलला जाऊ तेव्हा त्याला भक्ती शास्त्री अशी पदवी मिळणार आहे. त्यानंतर भक्ती वैभव ही पदवी, आणि त्यानंतर भक्ती वेदांत. तर असे आपण सर्वजण या प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो, आणि आपल्या प्रत्येकाला हे शक्य आहे. तर म्हणून प्रत्येक शब्दाचा अर्थ, आता इथे भक्ती वेदांत ही जी पदवी आहे ही सर्वोच्च पदवी आहे, जी श्रील प्रभुपाद यांना मिळालेली आहे. तर म्हणून भक्ती वेदांत म्हणजे काय, तर ते आपण समजून घेणार आहोत. जसं पुढे मी तुम्हाला सांगेन, ऑनलाईन क्लासेस आहेत, तुम्ही सर्वजण त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकता, घर बसल्या अभ्यास करू शकता. सर्व काही PDF मध्ये मिळणार आहे, आणि एक एक टप्पे आहेत. 5वा टप्पा आहे तो भक्तिशास्त्री आहे. आता आपला पहिला टप्पा आहे, तसं 5व्या टप्प्यावर येऊ तेव्हा आपल्याला भक्तिशास्त्री पदवी मिळणार आहे. त्यानंतर आपण भागवत महापुराणाचा अभ्यास करू तेव्हा भक्ती वैभव ही पदवी मिळणार आहे, आणि त्यानंतर भक्ती वेदांत ही पदवी आहे. तर म्हणून आपण त्यांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया, आणि त्यांच्या यथारूप गीतेचा आपण अभ्यास करतो आहोत. गीता जशी आहे तशी, तसाच्या तसा अर्थ जो भगवंतानी स्वतः सांगितला, स्वतःच्या मुखातून सांगितला. या गीतेचं महत्व काय आहे की भगवंतांची वाणी आहे, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आहेत. बघा किती ते ऐश्वर्यवान शब्द असतील, किती चमत्कारी शब्द असतील, किती मंत्रमय शब्द असतील, किती भारून टाकणारे शब्द असतील. अर्जुन ऐकतोय प्रत्यक्ष समोर उभं राहून. काय त्याचं सौभाग्य. कमीत कमी आपल्याला ते वाचायची तरी आजकाल, बघा हे आपल्याला मिळतंय, आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये. आता ही संस्कृत भाषा शिकावी लागते. हे ग्रंथ पण सहजपणे उपलब्ध होत नव्हते पूर्वीच्या काळी, आपल्याला आता सहजपणे उपलब्ध होत आहेत. तर म्हणून त्याचा होईल तितका आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर हा जो 8वा अध्याय आहे, तर आपण श्री श्री नामानिष्ठदास प्रभूजी, जे इस्कॉन बँगलुरू कुलाई यांना आपण आता जोडले गेलेले आहोत. वेगवेगळी इस्कॉन मंदिर आहेत. तर मँगलोर इथलं जे कुलाई इथलं मंदिर आहे इस्कॉनचं, राधा गोविंद मंदिर हे त्याचं नाव आहे. राधा गोविंद मंदिर बँगलोरू इस्कॉन कुलाई. म्हणजे आता तुम्ही जर टाकलं ह्याच्यावरती तर राधा गोविंद मंदिर तुम्ही कुलाई म्हणून टाकू शकता किंवा मँगलोरू म्हणून टाकू शकता. तर त्याच्यामध्ये ही साईट उघडते, आणि त्यांच्यामध्ये असलेले विविध अभ्यासक्रम त्याचा अभ्यास आपण आता करतो आहोत. तर आज आपण अक्षर ब्रह्मयोग पाहणार आहोत. तर पहिला जो श्लोक तुमच्या समोर आहे, बघा एक आता लक्षात घ्या, आपण आता हा जो सर्व अभ्यास करतो आहोत, तर त्याच्यामध्ये हे जे आहे, जे आपण वाचतो आहोत, तर त्याचे मूळ श्लोक सुद्धा आहेत. पण काही ठिकाणी नुसते आपण अर्थाने पाहणार आहोत आणि काही ठिकाणी श्लोक पाहणार आहोत. तर जेव्हा आपण पुढचा अभ्यास करू किंवा तुम्ही पुढच्या लेवलला जाल, तेव्हा आपल्याला प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ पाहायचा आहे. मग पुढच्या त्याच्या लेवलमध्ये तो पूर्णपणे आपण सखोलात जाऊन अर्थ पाहणार आहोत. म्हणजे आपण सतत भगवद्गीतेचा अधिकाधिक अभ्यास करणार आहोत, आणि ही भगवंतांची वाणी अधिकाधिक समजून घेणार आहोत. ते लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपला हा सॉरी, मध्येच माझी लिंक हे झाली, तर मी तुम्हाला आधी आपण सर्वांना क्रमाने प्रणाम करून घेऊया. मग आपण नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन बँगलुरूचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा कोर्स सुरू केलाय, त्यांना आपण सर्वजण प्रणाम करूया. त्यांच्यामुळे आपण अभ्यास करू शकतो आहोत. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी, कार्तिकी माताजी. तर या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन मराठीतून सुरू केलाय, म्हणून आपल्या भाषेतून आपण अभ्यास करतो आहोत. मी त्यांनाही प्रणाम करते.
आपल्या योजना माताजी आहेत, संजना माताजी आहेत, रेश्मा माताजी आहेत, ते आपला थोडा वेळ देऊन येतात, 1 तास आपल्या सर्वांसाठी त्या शेअर करतात, तुम्हाला भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवतात. हे आपल्या कानावरती शुद्ध वाणी त्यांची पडते. तर आपण सर्वांनी त्यांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत. तर मी आपणा सर्वांची आभारी, आणि आपण सर्व वैष्णव भक्त आपल्या या घड्याळाच्या काट्यावरती प्रत्येक ठोक्यावरती सगळं आपलं पूर्ण दैनंदिन क्रम आधारलेला आहे. असं असतानाही तुम्ही तुमचा वेळ काढून येता आहात आणि इथे भगवद्गीता शिकता आहात, तुमचं उत्सुकता दाखवता आहात, तुमचं जिज्ञासुत्व, मुमुक्षुत्व इथे प्रकर्षाने जाणवतंय. आणि म्हणून मी आपणा सर्वांचं इथे स्वागत करते आणि आपणा सर्वांना आजच्या या आध्यात्मिक यात्रेमध्ये तुमची खूप 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 तुम्हाला शुभेच्छा देते. तर आजचा हा जो पहिला, एकच मिनिट, आजचा जो पहिली साईड तुम्ही बघता आहात, अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, पुरुषोत्तम जो पुरुषांमध्ये उत्तम आहे तो पुरुषोत्तम. आता पुरुष या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये काय आहे, तर पुरी शरीरे वसती इति पुरुषहा. म्हणजे खरा पुरुष आणि स्त्री असा भेदभावाने येणारा अर्थ इथे अभिप्रेत नाहीये. तर पुरी म्हणजे नगर. तर पुरी शरीरे, शरीर रूपी नगरात किंवा शरीर रूपी पुरीमध्ये निवास करून राहणारा असा जो तो पुरुष. मग इथे कोण राहतो शरीरामध्ये, कोण राहतो या पुरीमध्ये, कोण राहतो या नगरामध्ये, तर आत्मा राहतो. आणि म्हणून या सर्व आत्म्यांमध्ये जो श्रेष्ठ आहे तो पुरुषोत्तम. आता 3 पुरुषावतार आपण माहितीच आहे. तुम्ही आता, मी आता तुमचं घेते, मध्ये मी लेक्चर घेऊ शकले नाही माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे. पण तुम्ही तेव्हा 3 पुरुषावतार नक्कीच तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. या ब्रह्मांडाची सृष्टी कशी झाली, कारणोदकशाही विष्णू, नंतर गर्भोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णू. तर हे 3 पुरुषावतार आहेत. आणि ज्यांनी हे पुरुषावतार जाणले तर त्याच्यासाठी मुक्ती ही अत्यंत सोपी गोष्ट होऊन जाते. आणि त्या 3 पुरुषावतारामध्ये प्रमुख म्हणून पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण हे भगवन. ब्रह्म म्हणजे काय? आता बघा, हे जे प्रश्न ना आपल्या प्रत्येकाच्या मनात येतात, आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी प्रश्न येतच असतात. मनात अनेक शंका येतात, अनेक संदेह निर्माण होतात. तर तसेच ते अर्जुनाच्या मनात निर्माण झालेले आहेत आणि अर्जुन भगवंतांकडून याची उत्तरं घेतोय. आता ह्यातले जे आपण जे प्रश्न बघितलेत, आता इथे ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, हे सर्व कृपया मला सांगा. हे जो काही विचारतोय ना ते सगळं आपल्या बाजूला आपल्या आजूबाजूला असलेल्याच गोष्टी आहेत. आपण ज्या देवतांची उपासना करतो, आपल्या प्रत्येकाची कुलदेवता आहे, आपल्या प्रत्येकाची इष्ट देवता आहे, आपल्या प्रत्येकाची स्थान देवता आहे, आपल्या प्रत्येकाची ग्रामदेवता आहे. तर ह्या विविध ज्या देवता आहेत त्या नक्की कोण आहे, आपण त्यांची उपासना कशासाठी करतोय आणि आपल्याला काय प्राप्त होणार आहे. तर असे विविध प्रश्न आपल्या प्रत्येकाच्याही मनात असतात. आपण कुठली उपासना केली पाहिजे, तर या सगळ्यांची उत्तरं त्याला भगवंतांकडनं जाणून घ्यायची. आणि म्हणून तो विचारतो की ब्रह्म म्हणजे काय. आता ब्रह्म या शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक आहे ब्रह्म म्हणजे आत्मा आणि दुसरा आहे परमात्मा. आणि आत्मा या शब्दाचा अर्थ जर आपण घेतला तर आत राहणारा असा एक आहे, शरीराच्या आत राहणारा. आणि दुसरा याचा अर्थ आहे जो विविध शरीर धारण करत प्रवास करतो, तो आत्मा. तर आत्मा आणि सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी काय आणि देवता कोण आहेत हे मला सांगा. पुढे तो अजूनही प्रश्न विचारतो, हे मधुसूदन, मधु नावाचे एक राक्षस होता, त्याचा वध केला म्हणून भगवंतांचं एक नाव मधुसूदन आहे, म्हणून त्यांना मधुसूदन या नावाने त्याने संबोधले. यज्ञाचा अधिपती कोण आहे, या देहामध्ये कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. बघा, यज्ञ म्हणजे आपल्याला वाटतं की पूर्वीच्या काळी कसे यज्ञ केले जायचे. आता आजच्या काळामध्ये कलियुगामध्ये तेवढं यज्ञ करायला आजकाल कोणाला वेळही नाहीये, तेवढी प्रत्येकाकडे तेवढा वेळ किंवा तेवढी सामग्री, तेवढी जागा, या अनेक गोष्टी यज्ञासाठी लागतात. वेदी बनवावी लागते, पुरोहित असतात, नंतर वेगवेगळे मंत्र म्हटले जातात, वेगवेगळी सामुग्री गोळा करावी लागते, तुपाचे डबे, त्याच्या आहुत्या द्याव्या लागतात, वेगवेगळे मंत्र म्हणावे लागतात. तर हे म्हणण्यासाठी अफाट पैशाची, अफाट वेळेची, अफाट जागेची गरज आहे. तर यज्ञ याचा अर्थ इतका मर्यादित नाहीये. आपण जी रोज कृती करतो, जी भगवंतांसाठी करतो, तर त्या प्रत्येक कृती यज्ञ. म्हणून आपण म्हणतो ना, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. म्हणजे सहजपणे यज्ञ होतो. नाम घेता फुकाचे, फक्त तुम्ही नाव घेऊन यज्ञ करताय. आता याचा अर्थ जरी आपल्याला वाटला, आपण रोज म्हणत असलो, तरी याच्यामध्ये जो अर्थ सामावलेला आहे तो किती मोठा आहे, की एक एक घास यज्ञ म्हणून घ्यायचा आहे. की आपल्या पोटामध्ये जो वैश्वानर आहे ते भगवंतांचं, म्हणजे भगवंतच आपल्या पोटामध्ये वैश्वानर रूपामध्ये आहे.
तर आता ह्या पुरुषोत्तम योग येणार आहे त्यात आपल्याला बघणार आहोत आपण. तर प्रत्येक घास आपण फक्त पोट भरायचं म्हणून घ्यायचा नाहीये किंवा पोटात ढकलायचं म्हणून घ्यायचं नाहीये. तर प्रत्येक घास आहुती समजून घ्यायचा आहे. आणि आहुती आपण त्या वैश्वानराला भगवंतांना प्रदान करतोय. आणि रोज आपण यज्ञ करतो आहोत. म्हणजे एकच छोटीशी कृती, पोटात घास घालणं, बक्का बक्का जेवणं, पण तीच यज्ञ बनून जाते, तीच दिव्य बनून जाते. आणि हळूहळू आपलं सर्वांचं आयुष्य दिव्य कधी बनून जातं हे आपल्याला समजत सुद्धा नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांना काही सेकंद लागतात. काही सेकंद आपलं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकतात. आणि म्हणून या गोष्टींना खूप महत्व आहे. तर मृत्यू समयी तुम्हाला कसं, पुढची स्लाइड माताजी. आता कालच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल, जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य तंतिये ते ब्रह्म तद्विदुकृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम. जरा मरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. बघा, आता इथे जरा मरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य असा हा शब्द मोठा जो वापरलाय. आता जरा मरणातून मुक्त होण्यासाठी, जरा म्हणजे म्हातारपण. आता तुम्ही मला सांगा, कोणाला आवडतं म्हातारं झालेलं? किंवा कोणाला आवडतं की दात पडलेले आहेत, टक्कल पडलेले आहेत, सुरकुत्या पडल्या आहेत आणि चालता येत नाहीये, कंबर वाकली आहेत आणि अशा वेळी दिसत नाहीये, काही आठवत नाहीये, असं जीर्ण झालेलं जे शरीर आहे. त्यामुळे जरा आणि मरण, मृत्यूची तर आपल्या प्रत्येकाला भीती वाटते. आपण मृत्यूचा विचार करायला सुद्धा घाबरतो. आणि याचं कारण आणि याचं कारण हे आहे की आपल्याला हे माहिती नाही की मृत्यूनंतर काय आहे. आणि त्याच्यासाठी जी गोष्ट आपल्याला माहिती नसते तिच्याबद्दल आपल्याला कुतूहलही असतं आणि आपल्याला भीतीही मनामध्ये असते. पण जेव्हा आपण ही भगवद्गीता वाचतो तर आपल्याला सर्वात मोठी वाटणारी भीती जी मृत्यूची आहे, तर त्यातले अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात की मृत्यूनंतर काय, किंवा मृत्यूच्या अवस्थेमध्ये काय घडतं. आणि यासाठी आपल्या मनाची जी तयारी आहे ती तयारी करण्यासाठी, आता उदाहरणार्थ आपण आतापर्यंत जे अध्याय बघितले त्याच्यामध्ये आत्मज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलंय. म्हणजे ते म्हणाले की तू आत्मा आहेस, एवढं सांगितलं. म्हणजे मी आत्मा आहे हे जेव्हा आपण जाणून घेतो, ते नुसतं जाणून घेऊन भागणार नाहीये, तर त्याची अनुभूती घ्यायची आहे किंवा मी तो आत्मा आहे याचा साक्षात्कार घडला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात. त्याला आत्म्याचं दर्शन, आत्म्याचा साक्षात्कार असं म्हणतात. आणि म्हणून यातला जो एक एक अध्याय आहे तो आपल्याला त्या आत्मक साक्षात्काराकडे घेऊन चाललाय. म्हणजे आता आपल्याला फक्त मी आत्मा आहे असं कळून भागणार आहे का? तर तो आत्मा प्रत्यक्ष दिसला पाहिजे, त्या आत्म्याचा अनुभव आला पाहिजे. जिकडे बघू तिथे त्या परमात्म्याचं दर्शन घडलं पाहिजे. मग आपलं आयुष्य बघा, म्हणजे आहे कोण? मग आपल्या आजूबाजूला परमात्म्याशिवाय नाहीच आहे काही. पण तो परमात्मा आपल्याला जाणवत नाहीये, त्यांची उपस्थिती समजत नाहीये. आपल्या इंद्रियांमुळे आपण त्यांना जाणून घेऊ शकत नाहीये. पण जेव्हा हे ज्ञान होतं ते केवळ आणि केवळ भगवंतांच्या कृपेने होतं. बघा, उगाच इथे कोणी, इथे आपण एक तासासाठी जे जमलो आहोत ना, सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांची इच्छा आहे म्हणूनच हे ज्ञान आपल्या सर्वांसमोर प्रगट होतंय. आपली आता वेळ आलेली आहे हे जाणून घेण्याची. आणि नुसतं आत्मज्ञान नाही, नुसतं जाणून घ्यायचं नाहीये, तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घ्यायचा आहे. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, आत्म्याचं दर्शन करून घ्यायचंय, आत्म्याला पाहायचंय. त्या परमात्म्याची अक्षरशः जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरांमध्ये तो परमात्मा आपल्याला दिसायला लागतो. आणि जेव्हा ज्ञान होतं आणि मनाची तयारी असते तेव्हा ही परिस्थिती येते, किंवा जेव्हा क्षण येतो आत्मसाक्षात्काराचा, तेव्हा आपलं मन विचलित होत नाही. अन्यथा असं आहे की जर ज्ञान झालं नसेल आणि अचानक आपल्यासमोर काही उभं राहिलं किंवा अचानक आत्म्याचा साक्षात्कार झाला, तर अशा वेळी अनेक वेळा डगमगून जायची शक्यता असते की काय दिसतंय याचा अर्थच लागत नाही. आणि अशा वेळी जेव्हा ज्ञान होतं तेव्हा समोर दिसणाऱ्या गोष्टीचे अर्थ समजायला लागतात. आणि हे प्रत्येकाने, असं नाहीये की काही कोणी थातुरमातुरने आत्मसाक्षात्कारी संत, आपली तर संतांची भूमी आहे. त्यामुळे हे अनेकाने करून घेतलेलं आहे. हे सर्वप्रथम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शरीर लाईट लावून आम्ही दिसत नाही काही. तर हे काल आपण पाहिलेले श्लोक आहेत, मी फक्त तुम्हाला नुसतं याच्याबद्दल सांगते आणि आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञम च मे विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसः. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला बहुतेक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक व सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात,
ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. माताजी पुढची स्लाइड. तर आजच्या या ह्याच्यात त्याने जे प्रश्न विचारले आहेत ना, कसं आहे ना, हे जे शब्द नुसते शब्द म्हणून वाचले ना, तर खूप असं वाटतं की कठीण आहेत किंवा काय म्हटलंय किंवा पुन्हा पुन्हा का विचारलंय. पण जेव्हा त्यांच्यात शिरून आपण त्यांचा अर्थ पाहतो ना, तेव्हा ती गोष्ट आपली रोजच्या जीवनातल्याच सर्व या गोष्टी आहेत, हे आपल्या लक्षात येतं. त्याने पहिलं विचारले की ब्रह्म म्हणजे आणि आत्मा म्हणजे काय. तर त्याचं उत्तर अविनाशी दिव्य जीव. अविनाशी म्हणजे ज्यांचा कधी विनाश होत नाही, असे दिव्य म्हणजे तेजपुंज. कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. आता इथे हा प्रश्न निर्माण होतो, आपण अविनाशी नाही पण मृत्यू तरी येतोय, मग असं कसं काय. तर याचं कारण हे आहे की आपण फक्त आणि फक्त याच जन्मापुरतं, आपल्याला जाणीव आपली फक्त या जन्मापुरती मर्यादित आहे. आणि आपल्या मेंदूवर आपण तेवढीच जाणीव आणू शकतो, कारण आपल्याला आपले मागचे जन्म लक्षात नाहीयेत. आपण लक्षात जर आपण घेतलं आणि जर आपल्याला स्मृती झाली, जेव्हा भगवंत आले होते तेव्हाही आपण होतो, त्याच्या आधी प्रभू रामचंद्र होते तेव्हाही होतो, त्याच्या आधी प्रल्हाद किंवा त्याच्या आधी सतयुग होतं तेव्हाही आपण सर्वजण तेव्हा उपस्थित होतो कुठल्या ना कुठल्या देहामध्ये. फक्त इतकंच आहे की आपल्याला ते आता आठवत नाहीये या जन्मामध्ये. आणि म्हणूनच तो जेव्हा प्रश्न विचारतो की अविनाशी दिव्य जीव, कारण आपला कधीही विनाश होणार नाही. आणि पुढेही जाऊन तुम्ही कितीही काळानंतर सुद्धा भविष्य काळात आपण कायमच असणार आहोत. कारण आपलं सच्चित आनंद असं आपलं खरंच स्वरूप आहे. आणि ते आपण विसरून गेलोय, म्हणून आज भगवद्गीता आपल्याला याची आठवण करून देते. आता अध्यात्म शरीराचा नियंत्रक, जीवाचा नित्य स्वभाव. अधि हा जो शब्द आहे ना, जेव्हा कुठलाही अक्षर लावला जातो तेव्हा त्याचा अर्थ संबंधित असा असतो. जे आत्म्याशी संबंधित आहे ते अध्यात्म, जे देवतांशी संबंधित आहे ते अधिदैव, जे भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे ते अधिभूत. इतका सोपा अर्थ आहे. आपल्या आजूबाजूला जर आपण बघितलं, आता आपण घरातनं बाहेर पडलो, आपण रस्त्यावरनं चालतोय, तर आपल्या आजूबाजूला दगड आहेत किंवा रस्ता आहे, आजूबाजूला झाडं आहेत, माणसं चाललेली आहेत, कुत्रा आहे रस्त्यावरती, पशुपक्षी आहेत. नंतर अशा अनेक विविध गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला बघतो. तर आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की जगात फक्त दोनच गोष्टी आहेत. एक आहे भौतिक आणि दुसरं आहे आध्यात्मिक. म्हणजे विविध शरीर जे आपल्या आजूबाजूला आहेत, म्हणजे आता वृक्ष आहे तर वृक्षाचा देह आहे. नंतर कुत्रा म्हटला की कुत्र्याचा देह आहे, रस्त्यावर पडलेला दगड आहे तर दगडाचा तो खनिजाचा देह आहे. पण त्याच्या आत राहणारा आत्मा हा सर्वांचा एकच आहे. म्हणजे सर्वांमध्ये परमात्म्याचं जे आपण म्हणतो अस्तित्व आहे ते प्रत्येकामध्ये आहे. पण जेव्हा ज्ञानदृष्टी येते तेव्हा आपण पाहताना जे जगाकडे बघण्याचे आपली जी नजर आहे ती बदलून जाते. त्यामुळे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला कुठले देह दिसतच नाही, तेव्हा फक्त तो परमात्मा दिसतो. आता हे एकेका टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे. म्हणजे सुरुवातीला ज्ञान होतं, मग ज्ञान झाल्यानंतर जाणीव होते. जेव्हा घरातून आपण बाहेर पडतो तेव्हा आपण बघतो की अरे, इथे वेगवेगळे देह आणि वेगवेगळे आत्मे आहेत, 84 लाख देह आहेत आणि तसे त्याच्यात राहणारा तो आत्मा आहे. मग आपल्याला लक्षात येतं की अरे, बाहेरचं आवरण आपण आतापर्यंत बघत होतो, पण रात राहणारा कोणतरी दुसराच आहे. जसा मी राहतोय माझ्या देहात, तसा समोरची व्यक्ती त्याला आपण आतापर्यंत नावाने ओळखत होतो. तर अशा रीतीने जेव्हा आत्म्याची जाणीव व्हायला लागते, मग प्रत्येकाच्या हृदयात राहणारा परमात्मा दिसायला लागतो. आणि मग असं बघता बघता मग निर्जीव असं जगात काहीच राहत नाही. आता आपल्या घरातल्या वस्तू जरी घेतल्या, आपली पुस्तकं, आपले कपडे, आपल्या आवडत्या गोष्टी, आपण ते आतापर्यंत निर्जीव म्हणून त्यांच्याकडे बघत होतो. पण जेव्हा आत्मदृष्टी येते तेव्हा त्यातला आत्मा जेव्हा दिसायला लागतो, तर जसं एखाद्या व्यक्तीशी वागावं. आता तो आपण बघितलं की संत महात्म्यांचं जर आपण जर वागणूक पाहिली तर त्यांचं कसं त्यांचं जे सगळं चरित्र आहे ते ह्याच्यामुळेच आहे, कारण त्यांना प्रत्यक्ष आत्मा तो दिसत असतो. म्हणूनच त्यांना आत्मसाक्षात्कारी संत असं म्हटलं जातं. तर तेच आहे की अध्यात्म म्हणजे जीवाचा नित्य स्वभाव, कारण आपण आत्माच आहोत. त्यामुळे सगळा आपला जो स्वभाव आहे तो त्यालाच अध्यात्म म्हणजे आत्म्याशी संबंधित असलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या. आता कर्म म्हणजे फलदायी क्रिया, प्राकृत देहाच्या उत्पत्तीला कारणीभूत. आता बघा ह्याचं हे शब्द जे आहेत ना त्याचा अर्थ, आता मी तुम्हाला मागच्या वेळी जेव्हा सांगितलं होतं की कर्म जे असतं ते आपल्याला देह प्रदान करतं. आपण या जन्मात, त्याच्या आधीच्या जन्मात जी काही कृती केलेल्या आहेत चांगल्या वाईट, तर त्यानुसार आपल्याला शरीर प्राप्त होत असतं. अधिभूत नित्य परिवर्तनशील प्रकृती. भूत म्हणजे भौतिक, पंचमहाभूतापासून जे काही बनलेलं आहे. शरीर पंचमहाभूतांपासून बनलंय. म्हणजे एक आहे पृथ्वी महाभूत, नंतर आप, तेज, वायू आणि आकाश. आता तुम्ही उदाहरणार्थ घ्या, आपलं शरीर, जी हाडं आहेत किंवा मांसल भाग आहे किंवा जो घन पदार्थ आहे तो सगळा पृथ्वी महाभूतापासून बनलाय. नंतर आपल्या शरीरात वाहणारं रक्त जे द्रव पदार्थापासून बनले ते जल महाभूताचं
असं जे आहे ते रक्त आहे, म्हणजे जे वाहतं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. त्यानंतर येतं तेज महाभूत. प्रत्येक पेशीमध्ये अग्नी आहे. आपल्या पोटामध्ये वैश्वानर आहे. तर हे पचनाचं काम करतं, परिणमनाचं कार्य करतं आणि उष्णता प्रदान करतं. त्यानंतर येतो वायू. आपल्या शरीरातल्या जेवढ्या हालचाली होतात, आपण श्वास घेतोय, रसरक्ताचं अभिसरण चाललेलं आहे. नंतर आपल्या फुफ्फुसामध्ये रक्ताचं शुद्धीकरण केलं जाते, ऑक्सिजन टाकला जातोय. तर या विविध क्रिया ज्या शरीरामध्ये, अन्न ढकललं जातं आपल्या पोटामध्ये, आतड्यांमध्ये, तर हे कार्य कोण करतं? तर हे वायू महाभूताचं कार्य आहे. आणि विविध पोकळ्या आपल्या शरीरामध्ये, विविध पोकळ्या आहे. एखादी गोष्ट नुसती ठासून भरली असेल तर तिथे काही हालचालीला वावच राहणार नाहीये. त्यामुळे ठिकठिकाणी आपल्या शरीरामध्ये पोकळ्या आहेत आणि त्या पोकळ्या या आकाश महाभूतापासून निर्माण झाल्या आहेत. म्हणून आपलं शरीर पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे आणि पंचमहाभूतापासून बनलेलं ते पांचभौतिक. म्हणून आपण जे पाहतोय आजूबाजूला ते पांचभौतिक जगत आहे, भौतिक जगत आहे. आणि आत्म्याचं जगत पण आहे जिथे आत्मे राहतात. म्हणून आध्यात्मिक जगत आणि भौतिक जगत असे जगताचे केवळ दोनच प्रकार आहेत. आध्यात्मिक गोष्टी आणि अधिभौतिक गोष्टी, एवढ्या दोनच गोष्टी जगामध्ये आहेत. तिसरं काही नाहीये. आपण जे काही पाहतोय ते आध्यात्मिक जगाचाच एक भाग आहे. तर आता आपण पुढे जेव्हा बघणार आहोत, तर म्हणूनच अधिभूत पंचमहाभूताशी संबंधित सतत बदलत राहतं ही भौतिक सृष्टी. अधिदैव भगवंतांचं विराट रूप. आता ज्या देवी देवता आहेत आपण ज्यांची पूजा करतो, ते पण आपल्यासारखी जीवात्मे आहेत. जसं मनुष्य योनी आहे, जशी असुर योनी आहे, जशी यक्ष योनी आहे, अशा भिन्न भिन्न योनी आहेत, 84 लाख योनी. त्या प्रत्येका योनीमधले देह वेगवेगळे असतात. तशीच देवता योनी आहे. तर त्या देवता योनीमध्ये जे जीवात्मे आहेत ते आपल्यापेक्षा शक्तिशाली आहे. म्हणून आपल्याला पैसे हवे असतील किंवा आपल्याला आरोग्य हवं असेल किंवा आपल्याला अशा गोष्टी काही हव्या असतील, तेव्हा आपण त्या देवी देवतांकडे मागतो. कारण ते मागण्यासाठी आपण ज्यांच्याकडे मागतो आहोत त्यांचं खरं स्वरूप काय आहे, तर भगवंतांच्या विराट देहांचे ते अवयव आहेत. म्हणून त्यांना अधिदैव असं म्हटलेलं आहे. अधियज्ञ म्हणजे यज्ञाशी संबंधित गोष्टी, यज्ञाचे अधिष्ठाता तर प्रत्यक्ष परमात्मा आहेत. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करतो ती त्यांच्यासाठी करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना, फक्त मनामध्ये ही भावना आणायची की मी जो श्वास पण घेतेय तो पण त्यांची सेवा आहे, सेवा म्हणून. कारण देह त्यांनी दिलाय. कारण आता जर त्यांनी दिला नसता, बघा आपण प्रत्येक गोष्ट इथेच सोडून जातो. आता हे सगळं जाणून कशासाठी घ्यायचंय? हे मृत्यूचं ज्ञान का महत्वाचं आहे? कारण जेव्हा शेवटची वेळ येते ती कुठल्या क्षणी येईल हे कोणी सांगू शकत नाही. आणि अशा वेळी जी अवस्था होते, तर मनाची तयारी झाली असेल तर कुठलीही गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटत नाही. आणि मनाची तयारी करणं, भगवद्गीतेमध्ये सगळी मनाची सायकोलॉजी आहे. जर तुम्ही खरोखर विचार केला तर आपल्या मनाला ट्रेंड केलं जातं, मनाचं ट्रेनिंग आहे ह्याच्यामध्ये. आणि मन कसं तयार करायचं, तर भगवंतांनी जे वेगवेगळे श्लोक दिलेले आहेत त्याचा मन शांत राहणं हे खूप महत्वाचं आहे. मन अविचलित न होणं हे. हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण। माताजी आवाज येत नाही। हरे कृष्ण माताजी, आवाज येत नाहीये तुमचा। लीव झाल्या त्या। डिस्कनेक्ट झालं. हा, नेटवर्क गेलं वाटतं त्यांचं।
हा, हरे कृष्ण माताजी. हो, नेटवर्क गेलं ना. हो, नेटवर्क गेलं. हा. हा. हा माताजी, पुढची स्लाइड लावा. हो. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असं म्हणतात. पुढची स्लाइड माताजी. हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यांसारख्या देवी देवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्म्या रूपाने मी पुरुषोत्तम वास करतो आणि मलाच अधियज्ञ किंवा यज्ञाचा अधिष्ठाता असे म्हणतात. बघा, इथे आता हे मी तुम्हाला प्रत्येक वाचून दाखवते आधी आणि मग त्याचा अर्थ सांगणार आहे. कसं आहे माहितीये का, तुम्ही एक शब्द शब्द म्हणून आपण प्रत्येक शब्दाचा काय अर्थ आहे ना याचा थोडा विचार केला पाहिजे. तेव्हा जेव्हा आपण खरा अर्थ समजून घ्यायला लागतो ना, तेव्हा त्याचा सोपा अर्थ आपल्याला पटकन समजतो. नुसते शब्द म्हणून ते वाचण्यापेक्षा, आता ह्याच्यामध्ये हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुन, म्हणजे देह धारण केलेले जे जीवात्मे आहे त्यांच्यामध्ये श्रेष्ठ अर्जुन आहे, कारण तो भक्त श्रेष्ठ आहे, भगवंतांचा सखा आहे. निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असं म्हणतात. निरंतर म्हणजे सतत, ज्याच्यामध्ये कधीही अंतर पडत नाही किंवा ज्याच्यामध्ये कधी अंतराय निर्माण होत नाही, अशाला निरंतर असा शब्द आहे. माताजी, एकच मिनिट. माताजींनी ही पुढची स्लाइड काढली. आपण समोर बघतो तर भीष्म पितामह, विष्णू सहस्रनाम जे आहे ते भीष्म पितामहानी सांगितलेले युधिष्ठिराला. आणि ते भीष्मदेव धारातीर्थी पडले, शरपंजरी पडलेली आहेत. माताजी, पुढची स्लाइड येते एक एक. हरे कृष्ण माताजी. आली माताजी आता. हा, आली आली आली. पुढची स्लाइड घ्या, चालेल. अच्छा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. अंतकाळी म्हणजे शेवटच्या वेळी माझं स्मरण करीत, माझी आठवण करीत जो आपल्या देहाचा त्याग करतो तो तत्काळ म्हणजे त्या क्षणी. इथे काळाला म्हणजे असं नाही की आता इथे प्रत्येक शब्द जो आहे ना त्या शब्दावरती 100% विश्वास ठेवला पाहिजे. तत्काळ म्हणजे त्या क्षणी, म्हणजे त्याला वेळही लागत नाही, विलंब लागत नाही, आणि त्या क्षणामध्ये तो माझ्या प्रकृतीची मला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. पुढची स्लाइड माताजी. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, जेव्हा पांडव हे जेव्हा वनवासामध्ये गेले होते तेव्हा पाणी पिण्यासाठी एका ते अशा जलाशयाच्या इथे गेले. तिथे एक यक्ष होता. तर पहिल्यांदा एक एक जेव्हा ते पांडवातले एक एक पांडव जेव्हा तिथे पाणी घेण्यासाठी गेले तेव्हा यक्षाने त्यांना विविध प्रश्न विचारले आणि उत्तर देता आलं नाही, तर सर्व बेशुद्ध होऊन पडले. आणि सर्वात शेवटी जेव्हा तिथे युधिष्ठिर गेले तर युधिष्ठिरांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि ती जी उत्तरं दिली तो यक्ष इतका त्यांच्यावरती प्रसन्न झाला की त्यांना विचारलं, तुला हवं ते तू माग. तेव्हा ते सर्व आपले भाऊ पुन्हा पूर्ववत व्हावे असं त्यांनी मागणं मागितलं. तर ही कथा येते, त्या कथेबद्दल ही जी स्लाइड आपण बघतो ती त्या कथेबद्दल आहेत. अहन्यहनि भूतानि गच्छन्ति हयमालयम् शेषास्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. रोज हजारो लोक मृत्यूला प्राप्त करतात, परंतु मूर्ख माणूस विचार करतो की मी अमर आहे आणि माझा मृत्यू कधीच होणार नाही. अशा विचारांमुळे मृत्यूपूर्वी जी तयारी करायला हवी ती तो अजिबात करत नाही. म्हणजे कसं स्मशान वैराग्य असं म्हणतात ना, जेव्हा आपण आजूबाजूला अशा घटना बघतो तेव्हा काही काळापुरता आपल्या मनामध्ये मृत्यूचा विचार येतो, मृत्यूची भीती वाटायला लागते. पण पुन्हा जेव्हा आपण रोजच्या आपल्या व्यवहाराला लागतो तेव्हा आपण हे सर्व काही विसरून जातो आणि जणू काही आपण अमरच आहोत, की मृत्यू कधी येणारच नाही. किंबहुना आपण मृत्यूचा विचार करायला सर्वजण घाबरतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा मृत्यू माझ्याकडे काही येणार नाहीये. तर हा जो मूर्खपणा आहे, आणि तोच प्रश्न त्यांनी विचारला तेव्हा त्याला युधिष्ठिराने उत्तर दिलेलं आहे. तर पुढची स्लाइड घ्या माताजी. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. तर इथे एक खूप मोठा महत्वाचा श्लोक आहे. तुम्ही श्लोक जो आहे ना त्याचा एक अभंग आहे सुंदर, तुकाराम महाराजांनी लिहिलेला, की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तर हा अभंग तुम्ही सर्वांनी ऐकलेला असेल. तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की याच्यासाठीच अट्टाहास केला होता, यासाठीच पूर्ण आयुष्यभर साधना केली की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणून याचाच आहे की शेवटच्या क्षणी मनामध्ये आपला जो विचार असतो तर त्यानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होते. आयुष्यभर आपण जे करतो तोच विचार आपल्याला शेवटच्या क्षणी आपल्या मनामध्ये येतो. आणि म्हणून आपण जर म्हटलं आयुष्यभर काहीही केलं आणि शेवटच्या क्षणी भगवंतांचं नाव घ्यायचं असेल तर तसं शक्य नाहीये. आपल्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक क्षण जो आहे, प्रत्येक क्षणामध्ये जर भगवंतांचं स्मरण होत असेल तर जो क्षण आपल्याला येईल, सामोरं जायचंय, तर तेव्हा आपल्याला आपल्या नकळतच भगवंतांची आठवण आपोआप होणार आहे. आणि म्हणून बाजूची जी गोष्ट आहे ती भरत राजाची गोष्ट आहे. हे कौंतेया, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. आता याचा अर्थ समजवण्यासाठी गोष्ट आहे, त्या गोष्टीमार्फत आपल्याला ही गोष्ट पटकन समजते. पुढची स्लाइड माताजी. तर भरत महाराजांची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्हा सर्वांना ही माहिती आहेच, पण तरी पण सांगते की भरत जे राजा होते तर जेव्हा ते अत्यंत उत्तम भक्त होते, जेव्हा त्यांचा राज्यकारभार त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर जेव्हा ते रानावनामध्ये झोपडी बांधून राहायला लागले आणि भगवंतांची भक्ती करायला लागले, तर तिथे एक हरिणी आली. ती तिच्या पोटामध्ये जे पाडस होतं ती मृत झाली आणि ते पाडसाला तिने जन्म दिला. आणि एकतर अशा वेळी त्या पाडसाला आणून त्याचं जे पालन पोषण केलं भरत राजांनी, ते करता करता नकळतपणे ते सतत त्या पाडसाचाच विचार करायला लागले. आणि मग प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात त्याचाच विचार करत असत. आता ते पाडस काय करत असेल, खाल्लं असेल का, त्याने पिलं असेल का, किंवा आता त्याच्यात ते कसं आहे. म्हणजे पालन पोषण करता करता ते इतके आसक्त झाले की जेव्हा त्यांची शेवटचा क्षण जवळ आला किंवा त्यांच्या मृत्यूचा काळ जवळ आला, तेव्हा शेवटच्या क्षणी त्यांना भगवंतांचा विचार मनात येण्यापूर्वी ऐवजी फक्त त्या पाडसाचाच विचार मनात असल्याने त्या पाडसाचं काय होईल माझ्या पश्चात, हा विचार त्यांच्या मनात आल्यामुळे त्यांना पुढचा जन्म हा हरणाचा मिळाला. आपण याच्यामध्ये असं आहे की बघा, गोष्टींचा आपण जशाचा तसा इथे अर्थ घ्यायचा नाहीये. हरणाचा जन्म जरी त्यांना मिळालेला असला तरी भगवंत कृपाळू असल्याने त्यांना त्या जन्मातही आपल्या आधीच्या जन्माची पूर्ण आठवण होती. आणि त्यांना लक्षात आलं की आपल्या हातून काय घडलं. त्यांचे 2 जन्म वाया गेले. जे एका जन्मात घडलं असतं त्यासाठी त्यांना पुढचा एक जन्म आणि अजून एक जडभरताचा जन्म घ्यावा लागला. तर ही गोष्टीमुळे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे आपल्याला सोपेपणाने समजतं की आता ह्याच्यामध्ये हा जो ह्याच्यामध्ये झाली की शेवटच्या क्षणी जेव्हा केवळ त्यांनी हरणाचा विचार मनात आणला आणि केवळ त्याच्याचमुळे त्यांना हा देह प्राप्त झाला. पुढची स्लाइड माताजी. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनो बुद्धिर मय्यर्पित मनो बुद्धिर मामे वैश्यस्य संशयः. म्हणून हे अर्जुना, तू सदैव माझे या कृष्ण रूपाचे स्मरण करीत राहा आणि त्याच वेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचे आचरण करीत राहा. स्वतःची कर्मे मला अर्पण केल्याने आणि आपल्या मन तथा बुद्धीस माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. तर इथे याच्यामध्ये भगवंतांनी त्याला ते धर्माचं एक मिनिट, काय झालंय आता इथे प्रॉब्लेम, की आता मी मधले तुमचे अध्याय काही घेतलेले नाहीयेत. आता हा पहिल्या अध्यायानंतर आता डायरेक्ट आपण आता 8वा अध्याय बघतो आहोत. तर त्याच्यामध्ये मध्ये जे धर्माचं पालन करायला सांगितलेलं आहे अर्जुनाला, तर आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाने युद्ध करायचंय, हिंसा करायची, तर असा त्याच्या मागचा अर्थ नाहीये. धर्म म्हणजे काय, तर आपल्या जबाबदाऱ्या किंवा आपली कर्तव्य. आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे. आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबासाठी धर्म आहे, जिथे राहतो त्या शेजारासाठी धर्म आहे, त्याला शेजार धर्म म्हणतात. नंतर आपण ज्या सोसायटीत राहतो तर त्याच्यासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे. नंतर आपण ज्या राष्ट्रात राहतो त्याला राष्ट्र धर्म म्हणतात. मानव धर्म आहे, मानवांसाठी असलेली आपली जबाबदारी आहे. तर या विभिन्न जबाबदाऱ्या आपण उत्तमरित्या पार पाडल्या पाहिजे, कारण ही जी ऋण आहेत त्या ऋण फेडण्यासाठीच आपण पुन्हा पुन्हा येतो. कुठलीही जी घटना घडते, आता मी पण आपण हे जे लेक्चर घेतोय तर आपण जे सर्व एकत्रित आलेलो आहे ते केवळ या जन्मापुरता संबंध नसतो. हे ऋणानुबंध मागच्या जन्माचे असतात आणि त्याच्याचमुळे अनेक आत्मे एकत्र येतात. आणि ही जी देणी घेणी आहेत ना ती फेडून टाकावी लागतात. आणि म्हणूनच ही ऋण जी आहेत
तर ती उत्तमपणे जर आपण आपल्या धर्माचं पालन केलं नाहीत तर हे ऋणानुबंध आपले या जन्मीमध्ये पूर्ण होणार नाहीत किंवा ऋण फेडली जाणार नाहीत. यासाठी फक्त संन्यास घेणं किंवा आपलं संसार सोडून रानावनात जायला सांगितलं नाहीये भगवंतानी. भगवंत कुठेच म्हणत नाही की हे अर्जुना तू संन्यास घे, तू हिमालयात जा, तिथे बसून तप कर, किंवा तू अरण्यात जा आणि तिथे उत्तम व्रताचं आचरण कर. ते म्हणतात तुझा तू जो काम आहे, तुझा आपल्यासाठी जो संसार आहे तो उत्तमरित्या तू संसार कर, असं ते आपल्याला सांगतायत. उत्तमरित्या धर्माचं पालन कर, जे आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उत्तमरित्या पार पाड. आणि अशा रीतीने हे जो धर्म या शब्दाचा जो खरा अर्थ आहे ना, तो इथे त्यांनी युद्धरूपी स्वधर्माचं आचरण, कारण तो राजा आहे म्हणून त्याला युद्ध करायचंय. पण आपलं युद्ध कुठे आहे, तर आपल्या रोजच्या दैनंदिन ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उत्तमपणे कशा पार पाडायच्या. जेव्हा आपण त्या उत्तमपणे पार पाडू तेव्हा ही जी सगळी ऋणानुबंधातनं मुक्तता होईल. आपल्याला वेगवेगळी ऋण असतात. देवांचं ऋण असतं, आपल्या पितरांचं ऋण असतं, ऋषींचं ऋण असतं, ज्यांनी आपल्याला अनेक मंत्र प्रदान केलेले आहेत. हे जे ऋषी आहेत, अनेक ऋषींनी मंत्र त्यांच्यासमोर स्वतःला त्यांनी प्रगट केलेले आहे मंत्रांनी, आणि मग ते त्यांनी आपल्याला अत्यंत कृपाळू होऊन आपल्याला प्रदान केलेले आहेत. आणि याच्यासाठी त्यांचं ऋण आहे, देवतांचं ऋण आहे. आपल्याला रोज पाऊस, आता आपलं सगळं जे वारा वाहतो आहे, पाऊस पडतो आहे, धान्य पिकतं आहे, तर त्या देवतांच्या पूर्ण ब्रह्मांडाचा कारभार ते हे चालवतायत आणि म्हणून हे घडतंय. म्हणून आपण त्यांच्याबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे. आणि म्हणून ही पितरांचं ऋण आहे, देवतांचं ऋण आहे. ही ऋण फेडल्याशिवाय ह्याच्यातून मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आणि हा ऋण फेडण्यासाठी धर्माचं पालन करणं किंवा स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं खूप आवश्यक आहे. पुढची स्लाइड माताजी. अभ्यास योग युक्तेन चेतसनान्या अभ्यास योग युक्तेन, एकच मिनिट. चेतसा नान्यगामिना. काय माताजी काय म्हणाला? अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना, ते ना माताजी हा टायपो झालंय. हा तेच तेच, हा ते चुकलंय ना, तेच मला मला ते, हा बरोबर. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, हे पृथापुत्र, कुंतीचं एक नाव हे पृथा आहे म्हणून पृथापुत्र म्हणून अर्जुनाला पार्थ असं म्हटलं जातं. आपले मन विचलित होऊ न देता, बघा आपल्याला आपलं जे मन आहे ते कुठलीही परिस्थिती आपल्यावर आली किंवा कुठलीही संकट आली तर मन जर विचलित, कुठल्याही परिस्थितीत आता सुख दुःख आली तर त्याच्यामध्ये मन विचलित किंवा डळमळता कामा नये. त्याला विचलित होऊ न देता माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. बघा आता खरं म्हटलं तर असं आहे की आपण या जिकडे राहतोय बाह्य जगामध्ये किंवा आपण वावरतोय, रोजची आपली कामं करतोय, आपण इतके गढून गेलेले आहोत. तर कोणी आपल्याला सांगितलं की तू अध्यात्म कर, तर कोणी सांगून आपण या गोष्टी कधीच करत नाही. पण कधी करतो, जेव्हा त्या आपल्याला पटतात, आपल्याला रुचतात, आपल्याला त्या आवडायला लागतात, आपल्याला समजायला लागतात, किंवा आपल्याला त्याचं महत्व पटतं की हे खूप महत्वाचं आहे, खूप आवश्यक आहे. हे जेव्हा आपल्या स्वतःला पटतं तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो. आणि म्हणूनच आहे की हे जे भगवद्गीता आपल्याला भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करून देते, भगवंतांचं महात्म्य सांगते, त्यांचं आता आता पूर्ण या ब्रह्मांडाचा सगळा कारभार चाललाय, आपण त्याच्यात राहतोय, तर आपलं स्थान त्या ब्रह्मांडामध्ये काय आहे, हे 14 लोक कुठले आहेत, आध्यात्मिक जगत कसं आहे, या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली की त्यांचं महत्व पटायला लागतं आणि हळूहळू मन त्यात रमायला लागतं. आणि मन जेव्हा रमतं, मनामध्ये आवड निर्माण होते, ते होता होता सतत त्यांची आठवण आपोआपच यायला लागते. मुद्दामून इथे काहीच करावं लागत नाही. अध्यात्म असं आहे ना की ते मन आपलं एकदा रमून गेलं की अध्यात्मामध्ये सगळं काही आपोआप घडायला लागतं. आणि ह्या ज्या गोष्टी, एक एक टप्पे, एक एक अवस्था, एक एक आपली जाणीव उच्च होणं, हे सगळं आपोआप हळूहळू आपल्या आचरणामध्ये, आपल्या आयुष्यात उतरायला लागते भगवद्गीता हळूहळू. म्हणून त्यांनी इथे म्हटले की स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे ध्यान करतो. आता इथे ध्यान करणं हा शब्द वापरलाय की आपल्या सगळ्या चित्तवृत्ती त्यांच्याकडे एकाग्र करणं. आता तुम्ही मला सांगा, आपल्याला जर सामान्यपणे ही गोष्ट शक्य आहे का? जेव्हा आपण अनेक गोष्टी करत असतो आपलं मन तर इकडे तिकडे भटकत असतं, या एका ठिकाणी ते कधीच नसतं, सतत भूतकाळ आणि भविष्यकाळात असतं. तर याच्यासाठी भगवंतांचं ध्यान का करायचंय?
तर जेव्हा आपण भगवंतांचं ध्यान करतो तेव्हा ते आपल्या पूर्ण शक्तीनिशी आपल्याला त्यांच्याकडे खेचून घेतात. आणि म्हणूनच त्यांचं नाव कृष्ण आहे. आकर्षण म्हणजे इतकं आकर्षण त्यांच्यामध्ये भरलंय, कोटी मदनाला लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे. नंतर त्यांची बासरी जेव्हा ते वाजवतात सगळे त्यांच्याकडे खेचले जातात. आणि म्हणून त्यांचं जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते केवळ ध्यान ध्यान राहत नाही, तर तेव्हा त्यांची शक्ती आपल्याला मदत करते या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आणि संसारातून बाहेर पडण्यासाठी. आणि म्हणून त्यांचं ध्यान करणं आवश्यक आहे. पुढची स्लाइड माताजी. ही अजामिळाची गोष्ट आहे. तर मी पटकन सांगते तुम्हाला भागवत. माताजी पुढची पुढची गोष्ट घ्या, मग अजामिळाची शेवटी सांगते गोष्ट. पुढची स्लाइड घ्या माताजी. म्हणून काय केलं पाहिजे, तर ही विधी सांगितली आहे की मनुष्याने परमपुरुषाचे, मनुष्य म्हणजे ज्याला मन आहे तो मनुष्य, जो मनन करू शकतो तो मनुष्य. म्हणून मनुष्य हा जो शब्द वापरलेला आहे की जो सतत मनन करणारा, ज्याच्याकडे मन आहे, तर त्याने परमपुरुषाचं म्हणजे या श्रेष्ठ अशा पुरुषाचे सर्वज्ञ, सर्व काही जाणणारा. बघा आपल्याला फक्त आपला जन्म माहितीये, तर माझं पोट दुखतंय, तर माझं पोट दुखतंय तर फक्त ते मला माझ्यापुरतं माहितीये. माझं डोकं दुखतं ते मला फक्त माझ्यापुरतं माहितीये. आता समोरच्या व्यक्तीला जर काही त्रास होत असेल तर जोपर्यंत ती आपल्याला ते सांगत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची जाणीव होऊ शकत नाही, कारण आपलं ज्ञान हे फक्त आपल्या शरीरापुरतं मर्यादित आहे. म्हणजे माझं डोकं दुखतंय ते मला कळू शकतं, पण दुसऱ्याचं डोकं दुखतंय हे जोपर्यंत तू आपल्याला सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकत नाही. म्हणजे त्याच्या देहाचं ज्ञान त्याला होतं, माझ्या देहाचं ज्ञान मला होतं. पण भगवंत सर्वज्ञ, सर्व कधी प्रत्येक देहाबद्दल त्यांना माहिती आहे, प्रत्येकाचे किती जन्म झाले आहेत, पुढे कोणते जन्म होणार आहे. अक्षरशः झाडाचं पान सुद्धा त्यांच्या इच्छेविरुद्ध हलत नाही, गवताचं पात सुद्धा हलत नाही. मग असं म्हटल्यावरती मनात विचार येतो, अरे मग सगळं काही ठरलेलं आहे तर मग ह्याचं काय, म्हणजे मग आपल्या स्वतःच्या पुरुषार्थाला किंवा प्रयत्नाला किती महत्व आहे. तर आपण जे काही करायला जी आपल्याला बुद्धी दिली जाते ना, ती पण त्यांच्या कृपेमुळेच प्राप्त होते. जो 1 तास हा अटेंड करायची इच्छा होते ना, ती पण त्यांची कृपा आहे, त्यांचा अनुग्रह आहे आपल्यावरती. आपल्यावर ते प्रसन्न झालेले आहेत, हा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून सर्वज्ञ, पुरातन म्हणजे सर्वात जुने ते आहेत. पण असं असलं तरी जर तुम्ही त्यांना पाहिलं जेव्हा त्यांनी अवतार समाप्ती केली, तर तेव्हा त्यांच्याकडे आपण पाहिलं ते अत्यंत तरुण असं त्यांचं रूप होतं, नवयुवकासारखं. म्हणजे त्यांना जर आपण कुठेही तुम्ही जर फोटो बघितलं, तर कुठेही चित्र आपण जर बघितलं, तर कुठेही भगवंत आपल्याला म्हातारे रूपामध्ये कधीच दिसत नाहीत. आणि म्हणून ते अत्यंत पुरातन म्हणजे सर्वात ते पुरातन या शब्दाचा अर्थ सर्वात जुने असे ते असले तरी त्यांचं स्वरूप हे नेहमीच नवयुवकाला लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आणि त्यांचं स्वरूप आहे. आपल्या आजूबाजूला त्यांचा फोटो आपण बघतो. नियंता, सर्वांचे नियंत्रक आहे, मायेचे नियंत्रक आहे. आणि माया जी आहे सत्व रज तम यांच्या मार्फत ती आपल्यावर जे आवरण टाकते, तर तिच्यावर नियंत्रण ठेवणारे ते आहेत. अणुपेक्षाही सूक्ष्म. आता अणुपेक्षा अणु, कारण आता शोध लागले आहेत त्याच्यामध्ये, अणु हा जो घटक आहे त्याच्यामध्ये आजकाल आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. म्हणजे एक सूक्ष्म कण जरी आपण घेतला तरी त्याच्यामध्येही सत्वरज तम आहेत. त्याच्यामध्ये 3 घटक आहेत की काहीतरी व्यक्त होणार आहे, काहीतरी राहणार आहे आणि काहीतरी अव्यक्तावस्थेमध्ये जाणार आहे. आणि म्हणून हे सत्वरज तम त्या एका सूक्ष्म कणामध्येही आहे. म्हणून त्याच्यातही गती आहेत, इलेक्ट्रॉन सतत फिरतायत, त्याच्या पोकळी त्याच्यामध्येही आहे, एवढ्याशा सूक्ष्म कणामध्ये. म्हणून चराचरामध्ये ती गती आहे, चराचरामध्ये ते चैतन्य आहे, चराचरामध्ये परमात्मा सामावलेले आहे. ते आपल्याला आता आधुनिक विज्ञानाद्वारे जेव्हा आपण शोध लावले त्याच्यावर, म्हणून अणुपेक्षाही सूक्ष्म, कारण अणुमध्येही ते समाविष्ट झालेले आहेत. बघा म्हणजे अणु हा अत्यंत सर्वात छोटा म्हटला जातो, पण त्याच्यातही समाविष्ट झालेले असे ते म्हणजे किती सूक्ष्म असतील बघा. आणि म्हणून त्यांना अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता. आपल्याला वाटतं की आपण आतापर्यंत शिकलो किंवा आतापर्यंत पदव्या घेतल्या, आपण आता एवढे पैसे कमावतोय किंवा कुटुंबाचं पालन पोषण करतोय, पण खरे पालन पोषण करता जे आहेत ते परमेश्वर आहेत. नंतर सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे, कारण आपल्या ज्या कल्पना आहेत ना त्या कशावर आधारलेल्या आहेत, आपण आतापर्यंत जे अनुभव घेतलाय, जी गोष्ट आपण पाहिली आहे, आपण केवळ त्यांचीच कल्पना करू शकतो. आता उदाहरणार्थ ज्या व्यक्तीने आईस्क्रीम खाल्लं असेल त्यालाच सांगता येईल की ते आईस्क्रीम कसं आहे. पण अशी एखादी गोष्ट, चायनीज एखादा पदार्थ आपल्या समोर ठेवला
जो आपण कधीच आयुष्यात खाल्ला नाहीये, तर आपण त्याची चव कशी असेल त्याच्याबद्दल काहीच कल्पना करू शकत नाही. म्हणून कल्पना करण्यासाठी आपल्याला त्याचा अनुभव घेणं आवश्यक असतं. तर हे भगवंतांचं जे स्वरूप आहे ते कल्पनांच्या, भौतिक कल्पनांच्या पलीकडे आहे. म्हणून जोपर्यंत आपण भौतिकतेमध्ये आहे तोपर्यंत आपण, आपल्या प्रत्येकाला वाटतं ना की आपल्याला दिसले पाहिजे भगवंत, आपल्याला साक्षात्कार झाला पाहिजे. पण जेव्हा ते आपल्या समोर खरोखर येतील तेव्हा आपल्या डोळ्यांची तेवढी पात्रता आहे का? एका सूर्याकडे पाहू शकत नाही आपण. दुपारच्या वेळी बाहेर पडलो तर आपण बरं करून सूर्याच्या तेजाकडे पाहण्याची हिंमत पण करू शकत नाही. आणि मग जर कोटी सूर्याचं तेज असलेले भगवान आपल्यासमोर उपस्थित झाले तर त्यांचं तेज सहन करण्याची पात्रता, अधिकारीत्व आपल्याकडे आहे का? आणि म्हणूनच ते घडत नाहीये. तर ते अधिकारी पण प्राप्त व्हावं, ती पात्रता यावी, ते ज्ञान मिळावं आणि तो अनुभव घेण्याची आपल्यामध्ये ती आपली, म्हणजे थोडक्यात आपल्याला त्यासाठी तयार कसं व्हावं यासाठी भगवद्गीता आपल्याला तयार करण्याचं काम करते. ती आत्मज्ञान देतेच, पण त्याच्याबरोबर नुसत्या ज्ञानाबरोबर ते त्या पुरतं थांबत नाही, तर त्याचा अनुभव सुद्धा प्राप्त होईल त्याची तयारी पण आपल्याकडून करून घेते. की जेव्हा आपण त्याला सामोरं जाऊ तेव्हा आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झालेली असावी. आणि म्हणून यातला प्रत्येक श्लोक जो आहे तो आपल्याला तयार करण्यासाठी आहे. म्हणून अचिंत्य, की आपण त्यांच्याबद्दल चिंतनही करू शकत नाहीत असं त्यांचं स्वरूप आहे. तर अशा रीतीने भगवान जे अ, ब्रह्मदेव आहे तेही त्यांची उपासना करतात आणि भगवान शंकरही त्यांची उपासना करतात. पुढची स्लाइड माताजी. म्हणून माझी प्राप्ती केल्यावर भक्तयोगी महात्मेजन या तात्पुरत्या जगात कधीच परतून येत नाही, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. सिद्धी म्हणजे जे काही पूर्णत्व प्राप्त करायचंय, पूर्ण ज्ञानाची आणि पूर्ण आनंदाची अवस्था. आपण आता जे काही प्राप्त करून घेतोय, जेव्हा पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंद प्राप्त होईल तर ती परमसिद्धी आहे. आणि सिद्धीसाठी साधना करावी लागते. आणि हे भिन्न भिन्न जे मार्ग आहेत, साधायचंय आपल्याला, सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून महात्मेजन ज्यांनीही प्राप्त केली ते महान असे आत्मे. आणि जेव्हा त्यांना हे सगळं प्राप्त होतं, पूर्णत्व प्राप्त होतं, तेव्हा ते पुन्हा फिरून, कारण इथला अभ्यास झाला, शिकायचं तेवढं शिकून झालं, मग आता पुन्हा फिरून इथे यावं लागत नाही. पुढची स्लाइड माताजी. आता आपण बघितलं आत्ताच आपल्या बाजूला काय आजूबाजूला काय परिस्थिती आहे. 4,32,000 वर्ष कलियुगाची आहेत. त्याची नुकती सुरुवात आहे. 5,000 वर्ष झालेली आहेत. 5,120. आणि जिकडे बघावं तिकडे इतकी स्फोटक परिस्थिती आहे. तर या प्राकृत जगातल्या, म्हणजे प्रकृतीशी संबंधित जगातल्या, जगत या शब्दाचा अर्थ आहे जे सतत परिवर्तनशील आहे, जे सतत चलायमान आहे, जे सतत बदलत राहतं, त्याला जगत असा जो शब्द वापरला जातो. प्राकृत म्हणजे प्रकृतीशी संबंधित. अत्युच्च म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत, सप्त पाताल, त्यातलं जे पाताल जे 7 आहेत ते अधोलोक आहेत. तर सर्व लोक दुःखाची स्थान आहेत. आता दुःख आणि सुख म्हणजे काय? तर प्रतिकूल वेदनियम दुःखम, म्हणजे आपल्याला जी प्रतिकूल संवेदना, एखादी गोष्ट आवडत नाही ती आपल्याला दुःखकारक असते, आणि जी आपल्याला आवडते ती आपल्याला सुखकारक असते. म्हणून सुख दुःख या प्रत्येकानुसार भिन्न भिन्न आहेत. काही ना कारला आवडतं त्याच्यासाठी ते सुखकारक आहे, ज्याला आवडत नाही त्याच्यासाठी ते दुःखकारक आहे. म्हणून संवेदनेवर अवलंबून आहे. म्हणून प्रतिकूल संवेदनेयम दुःखम अशी त्याची व्याख्या केली जाते. म्हणून सगळी जी स्थानं आहेत ती दुःखाची स्थानं आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कौंतेया माझं धाम, धाम म्हणजे घर. बघा आपण कितीही घराच्या बाहेर फिरलो, कितीही ठिकाणी गेलो, पण जेव्हा आपण आपल्या घरी परत येतो तर तिथे जे काही आपल्याला प्राप्त होतं, तिथे जी काही शांती प्राप्त होते, ती तुम्ही कितीही ऐश्वर्यवान ठिकाणी, कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलात, परदेशात गेला, तरी तिथे ते प्राप्त होऊ शकत नाही. इतकं या धामाचं महत्व आहे. म्हणजे परमधाम आहे. तिथे गेल्यावरती जे काही प्राप्त होईल, जी काही विश्रांती मिळेल, आपण त्याचं शब्दामध्येही वर्णन करू शकत नाही. तर अशा जीवाला कधीच पुनर्जन्म नसतो, पुन्हा देह धारण करून यावं लागत नाही. पुढची स्लाइड माताजी. आता जर आपण बघितलं आपण जिथे आहोत कलियुगामध्ये, तर आत्ताशी 5,125 वर्ष झालेली आहेत. आणि पूर्ण कलियुगाचा काळ जो 4,32,000 वर्ष आहेत, त्याच्या बरोबर दुप्पट हे द्वापार युग आहे. कलियुगाच्या तिप्पट हे त्रेता, 3 म्हणजे त्रेता, त्यामुळे तिप्पट आहे. आणि कृतयुग हे चतुर्पट म्हणजे चौपट इतकं. एवढी म्हणजे 4 मिळून 1,000 चतुर्युग, अशा 4 युगांची एक चतुर्युगी होते.
आणि 1000 चतुर्युग एवढा ब्रह्मदेवांचा एक दिवस आहे. म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस त्याला एक कल्प असं म्हटलं जातं. आणि तेवढीच एक कल्प 1000 चतुर्युग एवढी त्यांची रात्र आहे. जेव्हा आताचं युग संपेल कलियुग, तेव्हा सतयुगाला सुरुवात होणार आहे, प्रलय येणार नाहीये. आणि आता आपण जिथे आहोत बरोबर त्यांचा दिवसाच्या मध्यकाल चाललाय. कारण 14 मनू होतात त्यांच्या एका पूर्ण कल्पामध्ये, आणि आता 7वं मन्वंतर चाललंय. आणि आता 8वा मनू येणार आहे. म्हणजे याचा अर्थ आपण 7वा म्हणजे बरोबर मधोमध आहोत, म्हणजे दिवसाच्या मध्यभागी आहोत. आणि अजून 7 मनू यायचे आहेत. 7व्या मनूचा काय चाललेला आहे. म्हणजे एका त्यांच्या 1000 चतुर्युग मध्ये 14 मनू येतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे बघा केवढा प्रचंड काळ आहे आणि आपण त्याच्यात अडकलेलो आहोत. जेव्हा त्या ब्रह्मदेवांची रात्र सुरू होईल, तेव्हा सर्व जीव आपण अव्यक्तावस्थेत जाऊ, झोपी जाऊ. 1000 चतुर्युग, बाबा केवढा काळ आहे. आणि पुन्हा जेव्हा ब्रह्मदेव जागे होतील, तेव्हा पुन्हा हे सगळे जीव त्यांच्या त्यांच्या इच्छानुसार देह धारण करून पुन्हा जन्म घेऊन येतील. आणि अशा रीतीने मानवीय गणनेनुसार योजना माताजी तुम्हाला जायचंय ना? अ, हरे कृष्ण माताजी. माझे 17च झालेत, अजून आहे वेळ. हा हा. तर एक हा. हजार चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस आणि अशीच त्यांची एक रात्र, त्याला कल्प म्हटलं जातं. आणि जेव्हा त्यांचा दिवस सुरू होतो, तेव्हा सर्व जे जीवात्मे आहेत ते सर्व व्यक्त होतात. बघा इथे नाहीसं काहीही होत नाही. सगळं अव्यक्त आणि व्यक्त या दोन अवस्था आहेत. आणि त्यानंतर जेव्हा रात्री सुरुवात होते, ते पुन्हा अव्यक्तात लय पावतात. आणि सर्व अशा रीतीने व्यक्त अव्यक्त अवस्थेमध्ये येतात, अवस्थेमध्ये रूपांतरित होतात. पण शेवटी हे जे सगळे जीवात्मे आहेत ते पुन्हा पुन्हा येत राहतात, पण कोणाचाही नाश होत नाही, कोणाचाही विनाश होत नाही. आपण पूर्वीही होतो, आताही आहोत, आणि कितीही काळ लोटला तरी आपलं अस्तित्व राहणार आहे. आपण अखंडित अशा एका अस्तित्वातनं जातो. पुढची स्लाइड माताजी. याहून एक अव्यक्त प्रकृती आहे. बघा आपण तटस्थ आहोत, आपण कुंपणावर बसलो आहोत. आणि बहिर्मुख जगातील जी प्रकृती आहे ती बहिरंगा प्रकृती, आणि एक अंतरंगा, एक आपल्याला बहिर्मुख करणारी आहे, बाह्य जगातात अडकवून टाकणारी आहे, आणि एक अंतर्मुख करणारी आहे. आणि आपण कुठे झुकतो त्यानुसार ती जी प्रकृती आहे ती परा आणि अविनाशी, आणि संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरीही ती प्रकृती नष्ट होत नाही. अशी त्यांची राधाराणी अंतरंगा शक्ती, ती आपल्याला या आध्यात्मिकतेकडे नेते, ती आपल्याला अंतर्मुख बनवते. पुढची स्लाइड माताजी. आणि हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्याच्यासाठी हे पूर्ण तुमच्या समोर आहे ते गोलोकधाम वृंदावन आहे. आणि इथे बघाल निळं जे आहे त्याच्यामध्ये अनेक वैकुंठ तरंगतायत. खाली जो काळा गोळे दिसतोय ते आपलं ब्रह्मांड आहे. त्याच्यावरती जे निळ्यामध्ये पिवळे पिवळे गोळे दिसत आहेत. उद्या तो जर 20 ला आला तर पहिली 10 मिनिटं मी तुम्हाला हे चित्र समजावून देईन की कसं आहे आणि आध्यात्मिक जगत कसं आहे. पुढची स्लाइड माताजी. तर अशा या कृष्णाच्या भिन्न भिन्न लीला आहेत. तुम्ही जसं त्यांच्याकडे आता बघा, वासरू किती प्रेमाने त्यांना चाटतंय आणि किती प्रेमाने त्यांच्या कुशीमध्ये सामावलेलं आहे. नंतर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर पशु पक्षी प्राणी सगळ्यांना आकर्षून घेण्याची त्यांच्याकडे पूर्णपणे, म्हणूनच भगवंतांना भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, कारण ते सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षून घेतात. आणि त्यासाठी या त्यांच्या विविध लीला आहेत. पुढची स्लाइड माताजी. आता याच्यामध्ये राजा कुलशेखराने यांना जी प्रार्थना केली आहे, मुकुंदमाला स्तोत्र आहेत, तर ते म्हणतात बघा, भक्त काय मागतो. ज्याप्रमाणे राजाऊस कमळाच्या फुलाच्या देठामध्ये चक्रव्यूहात प्रवेश करतो, त्याप्रमाणे माझ्या मनाला त्वरित तुझ्या कमळाच्या फुलासारख्या चरणांना अर्पण करण्याची परवानगी द्या. जेव्हा माझ्या शेवटच्या श्वासाच्या क्षणी माझा घसा शरीरातील वात पित्त कफ यांच्या क्रियेने आकुंचन पावतो, तेव्हा मी तुझे स्मरण कसे करू शकेन. कारण त्यांना माहिती आहे शेवटचा वेळ जेव्हा येईल तेव्हा घसा रुद्ध झालेला असेल, तोंडातनं शब्द बाहेर पडणार नाहीत, तेव्हा माझी जीभ पण उचलणार नाही. तर देवा, आत्ताच माझी अशी अवस्था आहे की आता मी जेव्हा निरोगी आहे, जेव्हा मी विचार करू शकतो आहे, जेव्हा मी बोलू शकतो आहे, तेव्हाच मला मृत्यू येऊ दे, की जेणेकरून मी तुला माझ्याकडून कधीही तुझं विस्मरण होणार नाही. म्हणजे भक्त बघा काहीतरी भन्नाट मागतात. आपण याचा विचारही करू शकत नाही असं काही देवाकडे मागण्याचा. आपण काहीतरी गोष्टी मागत असतो. पण जसं आपण उच्च उच्च स्तरावरती जायला लागतो, आपली जाणीव उच्च व्हायला लागते, तसतशा आपल्या जशा मागण्या आहेत ती मागण्या सुद्धा बदलायला लागतात. पुढची स्लाइड. आणि हा जो श्लोक आहे तो खूप महत्वाचा आहे. आता याच्यात म्हटलंय बघा, आपल्याला जर आपला अख्खा जन्म
आपला आता किती दिवस, आता हे जे किती दिवस उरले ते कोणी सांगू शकत नाही, कुठचा क्षण शेवटचा आहे तो सांगू शकत नाही. मग असं असताना आपल्याला जर आपण ठरवलं की आपल्याला वेदाचा अभ्यास करायचा आहे, एका वेदाचा अभ्यास करायचा म्हटलं तरी अख्खं आयुष्य आपल्याला कमी पडेल. मोठे मोठे यज्ञ करायचे झाले किंवा दान द्यायचंय, पुण्य फळ प्राप्त करून घ्यायचंय, तर असे एक वेगवेगळी व्रताचं आचरण करायचंय. तर हे करण्यासाठी वेगळं काही करायची काहीही गरज नाहीये. कारण जो फक्त भक्तिपूर्ण सेवा करतो, आता इथे भक्तिपूर्ण सेवेचा अर्थ समजून घेतला पाहिजे की आपलं प्रत्येक कर्म जेव्हा आपण त्यांना अर्पण करून करतो की मी तुमच्यासाठी करतोय, आणि अशा रीतीने जे कर्म केलं जातं त्याला योग असं म्हणतात. योगाची अजून एक व्याख्या, योग हा कर्मसु कौशलम, म्हणजे अत्यंत कुशलतेने कर्म केलं जातं. कारण जेव्हा सेवा म्हणून केली जाते, जेव्हा भगवंतांसाठी म्हणून केलं जातं, तेव्हा प्रत्येक कर्म उत्तमच होणार. आपण करताना ते अत्यंत प्रामाणिकपणेच करणार जेव्हा भगवंतांसाठी करतो आहोत. आणि म्हणून योगाची व्याख्या सांगितली आहे. म्हणून जो योगी आहे, जो भक्त आहे, जो ही सगळी सेवा करतो, भक्ती करतो, त्याला वेगळ्या रीतीने वेदांचा अभ्यास करायची गरज नाहीये, मोठे मोठे यज्ञ करायची गरज नाहीये, मोठ्या मोठ्या संस्कृत भाषेचा किंवा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास करायची गरज नाहीये, किंवा त्यांना मोठी मोठी दानं, मोठी मोठी व्रत, हे काही करायची गरज नाही. सकाम कर्म, दर्शन शास्त्रांचा अभ्यास, त्याने फक्त भक्ती केली, या सगळ्यांचं फळ केवळ भक्तीतून प्राप्त होतं. बघा, भक्ती म्हणजे भगवंतांचं भजन केल्याने, त्यांचं स्मरण केल्याने, त्यांची कीर्तन केल्याने, नंतर त्यांना वंदन, अर्चन, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन, यातलं काहीही केलं तरी आपण भक्त आहोत. आता आपण सर्वजण श्रवण करतोय, आपण सर्व भक्तच आहोत. तर केवळ भक्ती केल्याने या सर्वांचं फळ प्राप्त होतं. म्हणजे बघा केवढ्या या एका छोट्याशा श्लोकामध्ये एवढा प्रचंड अर्थ सामावलेला आहे. आणि म्हणून जेव्हा हे छोटे छोटे श्लोक वाटतात, पण जेव्हा त्याचा आपण खरा अर्थ जाणून घेतो, तेव्हा आपल्या जगायचा खरा अर्थ समजतो आपल्याला, की आपलं जे पूर्ण आयुष्य आहे ते दिव्य, चमत्कारी आणि कसं बनवायचं. आणि ते दिव्य बनवण्यासाठी, भगवद्गीता आयुष्यात उतरवण्यासाठी, आपल्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ती पोहोचण्यासाठी, आणि म्हणून ह्यातला प्रत्येक जो महत्वाचे श्लोक आपण आता पाहतोय, पण भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोकच महत्वाचा आहे. तर पुढच्या लेवलला तुम्ही जाल तेव्हा प्रत्येक श्लोक आपण पाहणार आहोत. पुढची स्लाइड माताजी. आणि म्हणूनच आपण जी अजामेयाची गोष्ट आहे आणि जे गोलोकधाम वृंदावन आहे, मी ते तुम्हाला आध्यात्मिक जगत सांगणार आहे नीट समजावून. तर त्यासाठी जर तुम्ही उद्या 20 आलात तर सकाळी मी ती गोष्ट आणि ते गोलोकधाम वृंदावन हे मी तुम्हाला समजावून देईन. आणि मग आध्यात्मिक जगत कसं आहे हे एकदा समजलं की आपल्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळेल. कुणाचे प्रश्न आहेत का? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, मी स्क्रीन चालू ठेवू शकते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोष्ट आणि गोलोक वृंदावन घेतलं तरी चालेल. नाही माताजी, मी उद्या घेईन ना सकाळी, काय हरकत नाही माताजी. हा तुम्ही नाही, गेला तुम्ही शेअर रेकॉर्डिंग करू नका. नाही हा नाही नाही नाही, हरकत नाही. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. नाही नाही, तुम्ही लिव्ह व्हा. हम्म. मी सांगेन ना, मी त्यांना एक लेक्चर पण घेईन वेगळं, सगळं गोलोकधाम वृंदावन समजावून हा, सांगेन. चालेल. माताजी खूपच चांगलं. हा. हा, तर ते आपण बघू ना, ते म्हणजे सगळ्यांना त्या ग्रंथाचे माताजी, हरे कृष्ण माताजी, एक लेक्चरच घेतलं त्याच्यावर तर खूप खूप छान होईल माताजी. हो हो, आपण घेऊ ना गोलोकधाम वृंदावनाचा, मी घेते लेक्चर. आणि खूप मी तुम्हाला सुंदर उद्या आहे. थोडक्यात सांगेन आणि आपण एक अख्खं लेक्चर घेऊ. आणि चालेल त्याच्यामध्ये चालेल चित्राद्वारे बघू सगळा पूर्ण चार्ट आहे तो. हा, आपल्याला चालेल सगळं माताजी, शिकायला धन्यवाद. मिळणार आहे माताजी, काही कोणी काळजी हो, करायची गरज नाहीये. आपण हो. जसं जसं तुम्ही पुढे जाऊ. असताना कशाला आम्ही काळजी करणार माताजी. हो, हरे कृष्ण माताजी, हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे. कोणाला प्रश्न विचारायचे तर विचारा. हा, तर हरे कृष्ण योजना माताजी, तुमची खूप खूप आभारी आहे. हरे कृष्ण माताजी, मी सुद्धा तुमच्याकडनं ज्ञान घेण्यासारखं भरपूर काही आहे. प्रत्येक वेळेला नवीन अध्याय कळल्यासारखं वाटतं. अच्छा, ओके. तर मध्ये थोडी तब्येत माझी हे नव्हती ना, म्हणून नाही येऊ शकले. तर आपण आता रोज एक एक अध्याय बघणार आहोत थोडक्यात. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण, थँक्यू सो मच माताजी. ठीक आहे, मी सर्वांचा शेवटची प्रार्थना म्हणते. कोणी हो, हरे कृष्ण सुजाता माताजी. तेच आहे, आमच्या नामानिष्ठदास प्रभूजींनी हे सगळं पूर्ण कोर्स तयार केलेला आहे. तर तुम्ही घर बसल्या